जय महाराष्ट्र पब्लिक, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या वेदांतू महाराष्ट्र 9th and 10th या युट्यूब चॅनलवरती. माझं नाव निलेश आणि आज आपण भेटणार आहोत खूप अमेझिंग गोष्टींना, जाणार आहोत खऱ्या खुऱ्या गोष्टींच्या शोधामध्ये आणि तिथून आपण व्हिजिट करणार आहोत. तर आजच्या धड्याचं नाव आहे क्षेत्रभेट, जो खूप खूप महत्वाचा आहे. आणि क्षेत्रभेट या धड्यामध्ये आपण आज हा धडा पूर्णपणे समजून घेणार आहे. मराठीमध्ये SST मराठी, भूगोल मराठीमध्ये आपण सुरुवात करतो या ठिकाणी, जे की खूप अमेझिंग थिंग असणार आहे. तर चला दोस्तांनो, मित्रांनो, सगळ्यांनी आपापल्या टेक्स्टबुक जे आहे ती ओपन करायचे. क्षेत्रभेट नावाचा धडा जो आहे तो इथे सुरू करणार आहोत आपण. आणि नेमकं आपण जाणार कुठे आहोत, काय या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तुम्हा सर्वांसाठी खूप अमेझिंग सेशन, खूप अमेझिंग इन्फॉर्मेशन या पर्टिक्युलर चॅप्टर मधून आपण सुरू करतोय. क्षेत्रभेट नावाचा धारा पहिला आहे भूगोलाचा, जो की अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मुलं जी इकडे तिकडे व्हिजिटला जातात, ती काय व्हिजिट आहे, कशी आहे, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर सगळ्यांनी टेक्स्टबुक घेतलं असेल, सगळ्यांनी समोर बुक ठेवला असेल. यामध्ये कन्व्हर्सेशन आहे, यामध्ये संभाषण आहे शिक्षकांमधलं आणि विद्यार्थ्यांमधलं. ते थोडं आपण समजावून घेणार आहोत. पण त्या अनुषंगाने आपण हेही समजावून घेणार आहोत की ऍक्च्युली भूगोलामध्ये या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. ओके, तर चला सुरू करूया. तुम्हा सर्वांसाठी हे अमेझिंग सेशन. यामध्ये आपण काय बघणार, यामध्ये आपण क्षेत्रभेटीचा मार्ग कोणता आहे ही गोष्ट आपण बघणार आहोत. त्यानंतर क्षेत्रभेटीसाठी लागणारे साहित्य कोणते आहे, कोण साहित्य लागतं. क्षेत्रभेट लक्षात घ्या, क्षेत्रभेट आणि पिकनिक किंवा ट्रिप किंवा सहल हे वेगळे आहे. दोन गोष्टी. सहल जी आहे ती पूर्णपणे वेगळी असते आणि क्षेत्रभेट हे सुद्धा पूर्णपणे वेगळं. ओके, या दोन्ही गोष्टी वेगळ्या. याच्यामध्ये फक्त मजा असते, मस्ती असते. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, निरीक्षण करायचंय, निरीक्षण करायचंय, अभ्यास करायचा आहे. कळते? या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. कळते? हे आपल्याला या ठिकाणी करायचंय. त्यामुळे क्षेत्रभेटीचा अहवाल आपल्याला करायचा आहे. क्षेत्रभेटी दरम्यान लागणारे कचऱ्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे करणार आहात, क्षेत्रभेटीची आवश्यकता नेमकी काय असते, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यास करून घेणार आहोत. ओके, चला सुरू करूया. तुम्हा सर्वांसोबत एकदम अमेझिंग पद्धतीनं यामध्ये तयारी, खबरदारी कोणती घ्यायची ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. सुरुवात खूप महत्वाची आहे. त्यासाठीच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत स्कॉलर बॅच 2027 10वी. तुमची एक्झाम जी होणार आहे पुढच्या फेब्रुवारी आणि मार्च मध्ये, त्या एक्झाम साठी आपण ही बॅच अनोख्या पद्धतीने घेऊन आलो आहोत. यामध्ये सगळे विषय तुम्हाला शिकवणार आहेत. म्हणजे आपण त्याला म्हणू की या ठिकाणी तुमचा सायन्स आहे, मॅथ्स आहे, तुमचं इंग्लिश आहे, तुमचं मराठी आहे, तुमचं हिंदी आहे, तुमचं संस्कृत आहे. एवढे सगळे विषय कोणत्याही ऑनलाईन बॅच मध्ये होत नाहीत, जी या ठिकाणी होतात, जी अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके, तर आपण इथे ही बॅच सुरू करत आहोत. प्राईम बॅच जी आहे तुम्हाला मिळणार आहे 2999 म्हणजे 2999 रुपयाला, ज्यामध्ये सगळे लाईव्ह लेक्चर तुम्हाला भेटणार आहेत. व्यवस्थित टाइम टेबल, तुम्हाला सिलेबस टाइम वरती कम्प्लीट होणार आहे. त्यानंतर प्राईम कॉम्बो तुम्हाला भेटणार आहे 3599. यामध्ये एक्स्ट्रा काय, यामध्ये तुम्हाला 4 बुक्स भेटणार आहे. मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2 या बुक्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. ओके, चला तर गोष्टी सुरुवात करूया. तुमच्यासाठी लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आम्ही इथे घेऊन आलो आहोत. ही गोष्ट मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. ओके, पहिल्यांदा काय, युट्यूबवर आपण काही लाईव्ह लेक्चर्स घेत आहोत. ओके, ते लाईव्ह लेक्चर्स जे असतील ते अजिंक्य बॅच असणार आहे, ज्यामध्ये 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली गोष्टी इथे असणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी युट्यूबवर जे काही लाईव्ह लेक्चर्स वगैरे होत आहेत आपल्या 10वी साठीचे वेदांतू महाराष्ट्र 9th and 10th वरती, ते सगळे तुम्ही इथं काय करा, अटेंड करा. ऍज वेल ऍज त्याच्यावरती रेकॉर्डेड काही लेक्चर जसे मी आज टाकत आहे तसे लेक्चर्स तुम्ही त्या ठिकाणी बघायचे आहेत. आणि या सगळ्या फ्री मध्ये मिळणाऱ्या गोष्टींचा आनंद तुम्ही काय करायचा आहे, साजरा करायचा. ओके, चला सुरू करूया. खूप महत्वाची गोष्ट, ज्यामध्ये 11वी 12वी साठी, ओके, 11th and 12th साठी तुम्हाला एक नवीन बॅच आपण इथे आणत आहोत. त्याचं नाव आहे न्यू बॅच, जी 2 वर्षासाठी असणार आहे, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोचे विषय त्यामध्ये असणार आहेत. तर ती बॅच तुम्ही नक्की परचेस करा, कारण यामध्ये तुमचा पूर्ण 2 वर्ष सिलेबस, 2 वर्षाचं ट्रेनिंग असेल तुमचं. तुम्हाला प्रिपेअर करणार आहोत आपण जेई नीट साठी, MSc CT साठी, कारण स्पेसिफिकली MSc CT आपण यामध्ये इन्क्लूड करत आहोत, जे खूप महत्वाची आहे महाराष्ट्रासाठीची. ओके, नेक्स्ट, आता ह्या सगळ्यामध्ये जे काही तुम्हाला प्राइसिंग देते, ती प्राइसिंग तुम्हाला वाटत असेल थोडीशी जरा जास्त वगैरे असं असेल, तर तुमच्याकडे जर नॉलेज असेल, तर तुमच्याकडे जर खरंच डोकं असेल, तर काय करायचंय, इन्स्टंट वेदांतू स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट EVSAT जी आहे 2026 तुम्हाला द्यायची आहे. आणि जर तुम्ही याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे पाहिजे. ओके, ही टेस्ट तुम्ही द्यायची आहे आणि टेस्ट मधून जर तुमचा स्कोर चांगला आला तर काय जाणो देव जाणे, तुम्हाला 90% तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल वेदांतकडून आणि तुम्ही बॅच मध्ये येऊ शकाल आणि तुमचे पैसे थोडेफार वाचतील. तर चला, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला भेटायला येत आहोत, आम्ही तुम्हाला भेटतोच आहे युट्यूबवरून, पण आम्हाला असं वाटतं की युट्यूब पेक्षा वेगळ्या गोष्टीसोबत तुम्हाला भेटलं पाहिजे.
जसं आम्ही व्हॉट्सअपवर अवेलेबल आहोत तुमच्या अपडेटसाठी, वेदांतू महाराष्ट्र क्लास 9th and 10th. आम्ही इंस्टाग्रामवर आहोत, आम्ही टेलिग्रामवर आहोत वेदांतू महाराष्ट्र, यावर तुम्हाला नोट्स भेटतील. इंस्टाग्रामवर आम्ही आहोत वेदांतू महाराष्ट्र 9th and 10th, आणि वेदांतू वाइब्स, या सगळ्या गोष्टी आम्ही इथे आहोत. ओके, चला सुरू करूया. खूप इम्पॉर्टंट गोष्टी. क्षेत्रफळ अत्यंत इम्पॉर्टंट धडा आहे. याच्यामध्ये जास्त काय याच्यामध्ये अवघड नाही, लक्षात घ्या. याच्यामध्ये अवघड काहीच नाही, कारण एकदम मजेशीर धडा. तर आपण सुरुवात करतोय फील्ड व्हिजिट. काय फील्ड व्हिजिट? फील्ड व्हिजिट किंवा फील्ड ट्रिप किंवा क्षेत्रभेट ही अशा प्रकारची ट्रिप आहे ज्या ठिकाणी तुम्ही थोडंसं निरीक्षण करता, ज्या ठिकाणी थोडं तुम्ही ऑब्झर्वेशन करता, समजून घेता की नक्की तुमच्या आजूबाजूचा प्रदेश कशा प्रकारचा आहे, झाडं झुडपी कशा प्रकारची आहेत, माती कोणत्या रंगाची आहे, मातीचा रंग का बदलतो, लोक राहतात कशी, त्यांचं घर कसं आहे, ते कोणती भाषा बोलतात, ते कोणती भाजी खातात, तिथे कोणत्या प्रकारची शेती वगैरे होते, या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात, जे की अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ओके, पुढची गोष्ट काय? पुढची गोष्ट अशी आहे की लक्षात घ्या, हे अशा प्रकारची ट्रिप म्हणजे तुम्हाला समुद्र किनारा जर समजून घ्यायचा आहे, तर समुद्र किनारा समजून घेताना काय गोष्ट आहे, तर समुद्र किनारा समजून घेताना तुम्हाला तिथं प्रत्यक्षात जावं लागतं, माती अनुभवावी लागते, कोणते दगड गोटे आहे तुम्हाला समजून घ्यावं लागतं, समुद्राच्या पाण्याने दगडाचे मोठमोठे दगडाचे बारीक बारीक तुकडे कसे झालेत हेही समजून घ्यावं लागतं, तिथे आसपास कोणते मासे किंवा कोणते किडे वगैरे आहेत का, त्यांनी छोटी छोटी घरं बनवली आहेत का, आणि इथे मासेमारी कशा प्रकारे होते, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्यात. आणि ते समजून घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जावं लागतं, प्रत्यक्ष तुम्हाला भेट द्यावी लागते, तुम्हाला रिपोर्ट तयार करावा लागतो, तुम्हाला अनुभव घ्यावा लागतो, आणि हे अनुभव आधारित शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. ओके, चला पुढची गोष्ट काय? हा थोडासा परिचय. क्षेत्रफळ म्हणजे नेमकं काय, लक्षात घ्या. खूप साधी सोपी सिंपल गोष्ट आहे. क्षेत्रफळ म्हणजे भौगोलिक वैशिष्ट्ये, मानवी वस्ती आणि पर्यावरणीय बदल हे प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे आपण शिकायचा या ठिकाणी प्रयत्न करतो. याच्यासाठी आपण शैक्षणिक सहल आयोजित करतो. या प्रकरणात नळदुर्ग, उस्मानाबाद म्हणजे काय, धाराशिव येथील विद्यार्थी अलिबाग येथे भूरचना, मृदा, वनस्पती, तिथून नळदुर्ग धाराशिव पासून ते अलिबाग रायगड पर्यंत तुम्ही हे सगळे जे मुलं आहेत ते ट्रॅव्हल करणार आहेत, बऱ्याच गोष्टी समजून घेणार आहेत, आणि त्या सगळ्याची ही सगळी सफर आहे, त्या सगळ्याची सगळी क्षेत्रभेट असणार आहे प्रत्येक ठिकाणी. त्यामधील वनस्पती कशा आहेत, वस्त्या कशा आहेत हे तुम्ही समजून घेणार आहे. भूगोलाचा जो काय परिसर आहे, म्हणजे जे काही पाणी अवेलेबिलिटी असेल किंवा हवामान असेल किंवा जमीन असेल, या सगळ्याचा आपल्या राहण्यावरती कसा परिणाम होतो तेही आपण समजून घेणार आहे. आणि विद्यार्थी प्रवासादरम्यान काय, भूरचना, ओके, जलाशय, शेती, घरांचे निरीक्षण, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी समजून घेणार आहेत. ओके, चला तर सुरू करूया. क्षेत्रफळ म्हणजे खूप सिंपल, साधं सरळ आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेण्यावरती आपण इथं भर दिला पाहिजे, जे की अत्यंत इम्पॉर्टंट आहे की नाही. जागरूकता वाढते, त्या ठिकाणचं ऐतिहासिक महत्व काय आहे, सांस्कृतिक महत्व काय आहे, त्या ठिकाणी लोक कशा प्रकारे राहतात, या गोष्टी आपल्याला कळतात. आणि हेच आहे न, जागरूकता वाढवते. मुलांचं जे काही आपण म्हणू ना की मुलं फक्त भूकंपट्टीकरण किंवा फक्त परीक्षेसाठी तयार करणे हा उद्देश नाहीये, तर महाराष्ट्र बोर्डाने सांगितलं की तुम्ही ऍक्च्युअल कंडिशन मध्ये त्या ठिकाणी गेले पाहिजेत, की तुम्ही अभ्यास केला पाहिजे. क्षेत्रभेटीमुळे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक, व्यावहारिक आणि उपयोजित बनतो. तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष लाभ कसा घ्यायचा किंवा त्याचा प्रत्यक्ष आपल्या आयुष्यामध्ये उपयोग काय आहे हे तुम्हाला क्षेत्रभेटीच्या माध्यमातून कळतं. ओके, आपण जर इथे बघितलं तर क्षेत्रफळाचं महत्व काय. भूगोल हा एक विषय जो आहे तो सायंटिफिक विषय. भूगोल हा निरीक्षणाद्वारे शिकायचा शास्त्र आहे, ज्यामध्ये क्षेत्रीय अभ्यासामुळे आम्हाला नवीन ठिकाणची वेगळी माहिती मिळते, हवामान भेटतं, भूस्वरूपाची तुम्हाला माहिती मिळण्याची इथे संधी मिळते. तर विद्यार्थी काय करतात, प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटकांमधील संबंध आणि त्यानुसार माणूस स्वतःला कसे जुळवून घेतो हे शिकवता येतं. ओके, तर लक्षात घ्या, माणसाने जर स्वतःमध्ये बदल केले नसते तर डायनासोर सारखं आपणही काय झालो असतो, इथून आपण गायब झालो असतो पृथ्वीवरून. पण माणसानं स्वतःला असणाऱ्या हवामानाशी, असणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेतलं, आणि त्या जुळवून घेण्यामुळे काय झालं, जुळवून घेण्यामुळे आपण टिकू शकलो, आपण जगू शकलो. आणि इतक्या लाखो करोडो वर्षानंतर सुद्धा तुम्हाला बघता येईल की बहुतेक साऱ्या खूप अशा ज्या काही आपण म्हणू प्राण्यांच्या जाती असतील, झाडांच्या जाती असतील, त्या जगलेल्या नाहीयेत. ओके, पण आपण मात्र अजूनही आहोत, आपण डेव्हलप करत गेलो, आपण पुढे जात गेलो. ही अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. ओके, त्यामुळे आपण कसं जुळवून घेतो हे शिकवायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन बघावं लागेल. स्थानिक लोकांशी संवाद साधण्याची, त्यांची संस्कृती, खाद्यपदार्थ, कपडे हे सगळे जाणून घेण्याची, त्याच्या समस्या समजून घेण्याची संधी याच्यामुळे आपल्याला मिळते. कारण सहल पूर्णपणे वेगळी, सहलमध्ये तुम्ही मजा करता, ट्रिप करता, सगळं काय करता, आहे की नाही, चला अभ्यास नाही, काय नाही. पण फील्ड व्हिजिट किंवा क्षेत्रभेट एक अशा प्रकारचा एक विषय आहे की ज्या ठिकाणी तुम्ही ज्ञान समृद्ध होता, तुम्हाला ज्ञान भेटतं, तुम्ही तुमच्या म्हणजे तुमची पंचेंद्रिय जी आहेत ना ती नव्यानं काय काय गोष्टी शिकतात, आणि माणसानं शिकत राहिलं
तर तो पुढे जाईल. माणसाने शिकत राहिलं तर तो प्रगती करेल, तर त्याचे आयुष्य बदलेल आणि तर तो जगू शकेल, टिकू शकेल. आपण प्लास्टिक तर नाही हो. आपण प्लास्टिक नाही की 500-600 वर्ष जगू शकू, टिकू शकू. आपण माणूस आहोत. 70-80-90 नंतर आपण जाणार आहोत. सगळेजण जाणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये मे बी 50-60-70 वर्ष उरली असतील. माझ्या आयुष्यामध्ये 40-50 वर्ष उरली असतील. तर मुद्दा असा आहे की लक्षात घ्या की अशा गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात. भूगोलाचा अभ्यास आपल्याला प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे करायचा आहे. त्या गारगोट्या असतील, दगड असतील, माती असेल, वनस्पती असेल, प्रत्यक्ष जाऊन बघायचं, आजमावून पाहायचंय, तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील. ओके, चला. आता क्षेत्रफळीचे उद्देश असे की त्या ठिकाणी जायचं, ओके, त्या ठिकाणची माहिती गोळा करायची, ऑब्झर्वेशन करायचं, निरीक्षण करायचं, माहिती जमा करणं, ते लिहिणं की इथे लोकांचं आयुष्य कसं बदलत गेलं, इथे लोक जे आहेत कोणत्या प्रकारचं पीक का पिकवतात, पाणी आहे म्हणून पिकवतात का पाणी नाही म्हणून पिकवतात, स्थानिक लोकांबद्दल तुम्हाला गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत. त्या अत्यंत इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या आपण इथे समजून घेणार. ओके, आता क्षेत्रफळीचा भाग असाल आणि जर तुम्ही कोणती खबरदारी घ्याल तर सर्वात पहिली गोष्ट काय, तर ठिकाण ठरवणं. काय करणं, ठिकाण ठरवणं की तुम्हाला जायचंय कुठं, तुम्हाला जायचंय कुठं आणि मग तिथे जाऊन तुमचा उद्देश काय असणार. ओके, हा, तुम्ही क्षेत्रफळासाठी योग्य ठिकाण ठरवणं, वाहतुकीची साधनं, तुम्ही बसने जाणार आहात, रेल्वेने जाणार आहात, कशाने जाणार आहात हे ठरवायचं. तुम्ही तुमचं जाण्याचं साधन काय असणार आहे, त्यानंतर कालावधी किती, तुम्ही किती वेळासाठी जाणार आहे, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस मुक्काम, मग कुठे करणार आहात हे तुम्हाला अगोदर प्लॅन करावं लागेल. हे सगळं क्षेत्रफळीचं नियोजन अगोदर केलं पाहिजे. त्यामुळे उद्देश निश्चित करणं. दुसरं काय, ठीक आहे, तुम्ही आता डिसाईड केलं तुम्ही किल्ला जाणार. ओके, तुम्ही किल्ल्यावर जाणार, पण किल्ल्यावर जाऊन तुम्ही काय करणार आहात, नुसते थंड हवा घेणार का, टायटॅनिक मध्ये पूर्ण दुनिया नाही असं नाही ना. ओके, तुम्ही काय करणार आहात किल्ल्यावर जाऊन, तुम्ही किल्ल्यावर जाऊन खरंच अभ्यास करणार आहात का, तुम्ही किल्ल्यावर जाऊन तिथे आसपासचा भूगोल समजून घेणार आहात का, तुम्ही किल्ल्यावर जाऊन तिथला इतिहास तुम्ही समजून घेणार आहात का, तर मग मात्र तुमचं किल्ल्याला व्हिजिट करण्याचा अर्थ आहे. ओके, तर उद्देश निश्चित करणं, त्यानंतर ग्रामीण लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या समजून घेण्यासाठी गावाला भेट देणं आणि त्यावर उपाय शोधणं हे अत्यंत महत्वाचं आहे. महत्वाची कागदपत्रे गोळा करणं, महत्वाची कागदपत्रे गोळा करणं, जसं आपण म्हणू की नकाशा आपल्याकडे असला पाहिजे. समजा तुम्ही कोणत्या कारखान्याला भेट देणार आहात, त्याचं परवानगी पत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्ही अगोदरची परवानगी घेतली पाहिजे की कारखान्याचे मॅनेजर असतील त्यांना विचारून की आम्ही या दिवशी या वेळी तुमच्याकडे येणार आहोत, आम्हाला याची इच्छा आहे, आम्हाला आम्हाला निरीक्षण करायचं, समजून घ्यायचे विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी. तर त्यांचं परवानगी पत्र घेणं अगोदरच, व्हिजिट करण्या अगोदर, बरं का, त्याला भेट देण्या अगोदर तुमच्याकडे परवानगी पत्र हवं. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे कागदोपत्री हवे. तुमचं आयडी कार्ड असेल, तुमचं ओळखपत्र असेल, त्यानंतर आपण म्हणू की नकाशा असेल, डायरी असेल लिहिण्यासाठी सगळ्या गोष्टी, आणि परवानगी पत्र, अशा सगळ्या गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. ओके, ज्या तुमच्याकडे हवीत. पुढची गोष्ट आणीबाणी, म्हणजे समजा अचानक काहीतरी घडलं, कोणाला काय लागलं वगैरे, तुमच्याकडे प्रथमोपचार पेटी पाहिजे. ओके, प्रथमोपचार किट पाहिजे, जीपीएस सक्षम सेलफोन पाहिजे, ड्राय स्नॅक्स पाहिजे, अचानक काहीतरी खायला, आहे की नाही, पाण्याची बाटली तर हवीच हवी. हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे हव्यात. तुम्ही कुणी कुठे हरवलं जीपीएस सारखं डिव्हाइस तुमच्याकडे हवं. बजेट तयार करणं, शिक्षकांच्या माहितीनं बजेट, म्हणजे आता ठीक आहे, तुम्ही प्लॅन केलं की मला किल्ल्यावर जायचं, किल्ल्यावर जाताना मला 2 दिवस लागतील, इथे मुक्काम करायचा आहे, तो मुक्कामाचा खर्च, जाण्याचा खर्च, हे सगळं जे बजेट आहे, तुमच्या खाण्याचा खर्च, हे सगळं जे आहे ना, हे सगळं कॅल्क्युलेट करणं खूप महत्वाचं आहे. कारण त्यातूनच तुम्हाला कळेल की किती खर्च येतो, काय येतो. यातून तुम्ही शिकाल की फ्युचरमध्ये जर तुम्हाला काही गोष्टी प्लॅन करायच्या असतील तर त्या तुम्ही कशा कराल. आता प्रवासाचे नियोजन करा, म्हणजे काय, भेट द्यायच्या ठिकाणाचा नकाशा, मार्ग नकाशाचा अभ्यास करा, आंतर वाहतूक मार्गाचे नियोजन करावे, तसेच निघण्याची वेळ आणि भेटीच्या संपूर्ण वेळापत्राचे नियोजन इथे तुम्ही केलं पाहिजे, जेणेकरून मध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. आवश्यक वस्तूंची यादी करायची, पाण्याची बाटली असेल, दुर्बीण असेल, कंपास असेल, पुस्तक असेल, पेन असेल, ड्राय स्नॅक्स असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्याकडे ठेवायच्या, जेणेकरून तुम्हाला निरीक्षण करायला, अभ्यास करायला, तिथला अहवाल लिहायला, या सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यास करू शकाल. ओके, बघा, खूप महत्वाची ही पूर्वतयारी, ही सगळी पूर्वतयारी जर तुम्ही केली, आता एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला प्रश्न येतो की तुम्ही कोणकोणत्या वस्तू सोबत न्याल, तयारी कसं कराल, याबद्दल तुम्हाला 4 गुणांसाठी प्रश्न येऊ शकतो, कारण हा धडा 4 गुणांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मी म्हणाल की 95 टाइम्स, म्हणजे 95% आपण म्हणू की 2017 पासून 2026 पर्यंत ज्या काही एक्झाम झाल्या त्यापैकी जवळजवळ सगळ्याच एक्झाम्स मध्ये, जवळजवळ म्हणता म्हणजे जवळजवळ 90% परीक्षांमध्ये 4 गुणांसाठी या धड्यातून प्रश्न आलेला आहे. 2026 ला मात्र असं झालेलं नाहीये, 2026 ला थोडंसं चेंज झालं, त्या दरम्यान हा प्रश्न आला नव्हता. नेक्स्ट, आता क्षेत्र भेटीसाठी तुम्ही कोणत्या वस्तू घ्याल, तर माहिती गोळा करण्यासाठी तुम्ही वही, पेन, पेन्सिल, कॅमेरा, दुर्बीण, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही घ्याल, बरोबर आहे. हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी येतो. किती गुणांसाठी, 4 गुणांसाठी.
दिशा समजून घेण्यासाठी विविध ठिकाणे शोधण्यासाठी चुंबकीय कंपास आणि जीपीएस सक्षम तुम्ही सेलफोन आणि नकाशा तुम्ही वापरणार. बघा ते तुमच्याकडे पाहिजे. आय कार्ड पाहिजे, ओळखपत्र, पाण्याची बाटली, टोपी, प्रथमोपचार पेटी, नमुने गोळा करण्यासाठी झिपलॉक बॅग तुमच्याकडे पाहिजे. भेट देण्याच्या ठिकाणाबद्दल प्रश्नावली आणि माहिती पुस्तके सोबत तुमच्याकडे हवी. कोणताही कचरा टाकून देण्यासाठी काही पिशव्या तुम्ही तिकडे घेऊन गेले पाहिजे, है की नाही. तर हे तुम्ही काय कराल की आता निरीक्षण तुम्ही मातीचं कराल, झाडांचं कराल, पक्ष्यांचं कराल, प्राण्यांचं कराल, तिथं दगडधोंड्यांचं कराल, तुम्ही जलाशयाचं कराल, माणसांचं कराल, घरांचं कराल. हे अशा बऱ्याच प्रकारचे निरीक्षण तुम्हाला करायचे आणि समजून घ्यायचंय की ऍक्च्युली ते लोक राहतात कशा प्रकारे. पुढची गोष्ट खूप सिंपल आहे. याचं जे नाव आहे सगळ्यांनी, या पिकाचं नाव सगळ्यांनी कॉमेंट सेक्शन मध्ये लिहायचंय की नक्की हे पीक म्हणजे नेमकं काय आहे, या पिकाचं नाव काय. जर तुम्हाला माहित असेल हे पीक कोणतं आहे, हे पीक आपण दररोज आपल्या आयुष्यामध्ये यूज करतो, वापरतो, तर या पिकाचं नाव मला नक्की सांगा. ओके, तुमच्या सगळ्यांची वाट मी बघतो. पुढची गोष्ट, आता या सगळ्या वस्तू तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी हे इमेज दिलेली आहे. तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की नक्की कोणकोणत्या वस्तू तुम्ही क्षेत्रभेटी दरम्यान घेऊन जाणं अत्यंत आवश्यक आहे. ओके, चला पुढची गोष्ट लक्षात घ्या. हा आहे नळ. आता आपण सुरुवात करतो प्रवासाला. ओके, हा आहे नळदुर्ग. ओके, नळदुर्ग. तर नळदुर्ग मध्ये 2 धबधबे आहेत, एक नर धबधबा, एक मादी धबधबा. ओके, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. चला सुरुवात करूया. खूप महत्वाची आहे. सकाळ झाली. सकाळी 6 वाजता नळदुर्ग इथून तुम्ही जाणार आहात सोलापूरकडे, तुम्ही तर रवाना होतात. ओके, कमी अधिक उतार असलेली भूरचना आहे. कारण आता लक्षात घ्या, नळदुर्ग जो आहे तो धाराशिव मध्ये. कुठे? धाराशिव. धाराशिवला आहे. तर धाराशिवचं स्पेलिंग असं आहे का? धाराशिव. ओके, हा धाराशिव. तर धाराशिव जो आहे तो एक थोडासा डोंगर पण त्या ठिकाणी आहेत, बालाघाट डोंगर रांगा पण आहेत, त्यामुळे थोडासा खडकाळ प्रदेश पण आहे. तर इथून सुरुवात तुम्ही केली. कमी अधिक उतरत असलेली भूरचना, काही ठिकाणी सपाट मैदान आहे. ओके, अशा प्रकारचा भूभाग तुम्हाला आहे ना बघायला भेटतो. कुठे? इथे नळदुर्गच्या आसपास. रस्त्याच्या कडेला छोट्या रेषाकृती वस्त्या, म्हणजे काय रस्त्याच्या कडेला असणाऱ्या तुम्हाला घरं बघायला मिळतात. आणि एक लक्षात घ्या, हे मी तुम्हाला समजून सांगतो क्षेत्रभेट, पण या धड्यामधून जे काही संभाषण झालंय, म्हणजे नळदुर्ग असेल, सोलापूर असेल, सिंहगड, पुणे, लोणावळा असेल किंवा अलिबाग असेल, या कोणत्याही संभाषणावरती प्रश्न विचारले जात नाहीत. हे फक्त तुम्हाला सांगण्यासाठी आहे की विविध ठिकाणी कशा प्रकारच्या गोष्टी असतात. तुम्हाला प्रश्न जे आहेत यातून जे काही संकल्पना आपण समजून घेणार आहे त्यावर खरे प्रश्न आहेत. क्षेत्रभेट म्हणजे काय, त्याची आवश्यकता काय, प्रश्न कोणते आहेत, परवानगी कशी आहे, साहित्य कोणतं आहे, कचऱ्याचं व्यवस्थापन कसं आहे, पूर्वतयारी कशी आहे, या सगळ्या गोष्टीवर प्रश्न येतात. पण संभाषण जे तुमच्या धड्यामध्ये झालंय त्या संभाषणावरती एकही प्रश्न येत नाही. सह्याद्रीवर तुम्हाला प्रश्न येत नाही, पुण्यावरती प्रश्न येत नाही, सोलापूर नाही ना, धाराशिव नाही, ना नळदुर्ग. कोणत्याही संभाषणामध्ये असलेल्या गोष्टीवर प्रश्न येत नाही. तर क्षेत्रभेट ही संकल्पना काय आहे, त्याची तयारी आणि त्याचं महत्व आणि त्याचा परिणाम काय आहेत यावरती प्रश्न येतात. लक्षात घ्या, ही गोष्ट खूप महत्वाची. त्यामुळे बऱ्याचशा शाळांमध्ये हा जो धडा आहे हा धडा ऑप्शनला असतो. दुसऱ्या धड्यापासून तयारी सुरू करतात, पण हे विसरतात की ऍक्च्युली पहिला धडा हा पाया आहे, हा बेस आहे, हा धडा घेतला पाहिजे. कारण हा धडा घेतला तर मुलांना आजूबाजूला जेव्हा ते ट्रॅव्हलिंग करतील, फिरायला जातील, त्यावेळी ते बघत राहतील की डोंगर कोणता, कड्या कपाऱ्या कोणत्या. ओके, चला. शुष्क पानझडी वनस्पती, सुकलेले गवत, निष्पर्ण झाडे. नळदुर्ग जवळ नरमादी धबधबा तुम्हाला या ठिकाणी दिसतो. बरोबर आहे. भूरचना, जलाशय, वनस्पती, मृदा. ओके, भूरचना, जलाशय, वनस्पती, मृदा, शेती, वस्ती, आकृतीबंधांच्या नोंदी करणं, ह्या अशा गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ओके, कळलं का? काय गोष्ट आहे, आता सकाळी 6 तुम्ही निघाले. ओके, नळदुर्ग जवळ काय आहे, नरमादी धबधबा आहे. खूप मजा येईल तुम्हाला बघायला. कमी अधिक उतार असलेली उतार आली, डिंग 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 डिंग. शुष्क पानझडी वन आहेत, मग इथं पाणी कमी आहे तुम्हाला दिसतं. निष्पर्ण झाडे ज्यात त्याची पानं गळलेली आहेत. कारण का, सपाट मैदान आहे, सुकलेलं गवत आणि पाऊस कमी आहे. त्यामुळे इथे जे काही झाड आहे ती कशी, त्यांची पानं खूप कमी आहे, सुकलेली आहेत किंवा त्यांचा रंग हिरवागार नाहीये. जर आपण पुढे बघितलं तर एका रंगा हे जी घरे ती मला रस्त्याच्या कडेला दिसतील, एका रेषेमध्ये घरं, लाकडाची थोडीफार घरं आहेत. आणि हे ना अत्यंत महत्वाची गोष्टी. आता हे सगळं बघितल्यावर तुम्ही जाणार सोलापूरकडे, तुम्ही सोलापूरकडे जाता. पण आता हा नळदुर्गमध्ये तुम्ही काय काय शिकलात की भूरचना कशा प्रकारची, जमीन कशा प्रकारची, डोंगर कशा प्रकारचा आहे, जलाशय वगैरे तुम्ही या गोष्टी बघणार, वनस्पती कशा प्रकारची आहे, शेती इथं होते का नाही होते, याही गोष्टी अत्यंत महत्वाच्या. ओके, नाव बालाघाट रांगा. तुम्ही बालाघाट रांगामध्ये आता आला. ओके, बालाघाट रांगा आणि ग्रामीण वस्त्या, ज्यामध्ये बालाघाट रांगेच्या दक्षिण भागातून ज्या सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगर आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील बरं का, उताराचा मार्ग आहे, डोंगराळ भाग आहे,
रस्त्यालगत रेषाकृती वस्त्या आहेत, माती दगडीच्या भिंती आहेत, माती लाकडाची छपरे आहेत असलेली घरे आहेत, आणि शुष्क पानझडी वनस्पती, सुकलेले गवत आणि काही निष्पर्ण झाडे, अशा प्रकारच्या गोष्टी ज्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात की लक्षात घ्या बालाघाट ज्या रांगा आहेत ओके त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि इथून आपण जाताना तुम्हाला जर बघितलं झाडे किती सुकलेली आहेत, शुष्क पानझडी सुकलेलं गवत आहे, तर या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या ठिकाणी आपण घरं पण बघितली, इथं तूर असेल किंवा मूग असेल अशा प्रकारचे ना पिके या ठिकाणी घेतली जातात. तर लक्षात घ्या हा महाराष्ट्र आहे, भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये इथं बालाघाट रांगा थोडं आपण बघितल्या तर बालाघाट रांगा बीड ओके बीड आहे, परभणी नांदेड आहे, त्यानंतर लातूर आहे, धाराशिव आहे, सोलापूर आहे आणि तिकडे अहिल्यानगर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला बघायला वाटते बालाघाट रांगे. तर तुळजाभाव ओके तुळजापूरच्या इथं टेकड्या आहेत, त्या तुळजापूरच्या टेकड्यांच्या इथेच आसपास तुम्हाला ना कुठेतरी तुम्हाला नळदुर्ग बघायला भेटेल ओके त्या ठिकाणी. आणि आता आपण तिथून चाललो सोलापूर ओके तो थोडा नकश तुम्हाला असा अंदाज आला असेल आहे की नाही. आता सोलापूर शहरामध्ये आपण चाललोय, आपण नळदुर्ग बघितला, नळदुर्ग थोडासा अंदाज आपण बघितला त्या ठिकाणी काय काय गोष्टी आहेत. जिथे लोकसंख्येची घनता जास्त आहे, निरीक्षण काय सिमेंट वाळू खडी विटांपासून बनलेल्या अनेक मजली इमारती या ठिकाणी आहेत, शॉपिंग मॉल्स मोठी हॉटेल्स आधुनिक सुविधांनी युक्त रस्ते, ग्रामीण भागाच्या तुलनेत दाट वस्ती त्या ठिकाणी असते, प्रगत पायाभूत सुविधा त्या ठिकाणी असतात. तर लक्षात घ्या की हा अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे. विद्यार्थी न्याहारीचे पुढे जे आहेत ना, न्याहारी म्हणजे काय ब्रेकफास्ट ओके न्याहारी शब्द खूप दिवसांनी ऐकला आहे की नाही, पुढे वाटतात निरीक्षण नोंदवतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. तर आता शहरामध्ये नेमके काय गोष्टी आहेत लक्षात घ्या. तुम्ही आलात सोलापूर शहरामध्ये, तुम्हाला इथं ब्रेकफास्ट तुमचा वेळ आहे, भूक लागली 6 नंतर तुम्ही पहिल्यांदा जे इथं नाश्ता करताय, अनेक मजली इमारती आहेत, सिमेंट वाळू विटा असेल, लोकसंख्या घनता जास्त, लोक खूप या ठिकाणी राहतात, शॉपिंग मॉल्स आहेत, हॉटेल्स आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घेताय लक्षात घ्या. हा जर तुम्ही ग्रामीण भाग जर बघितला, ग्रामीण भागामध्ये काय बाबा पायाभूत सुविधा आहेत का तर नाही ओके ग्रामीण भाग एकदम तुटक तुटक आहे. शहरी भागामध्ये तुम्हाला दाट वस्ती बघायला भेटते, मोठी घरं तुम्हाला बघायला भेटतात, तर शॉपिंग मॉल मोठी सोलापूर पॅलेस हॉटेल वगैरे अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात. हे थोडंसं फरक आहे शहरी भागातला आणि ग्रामीण भागातला ओके. तर सोलापूर शहर ऍक्च्युअली अशा प्रकारे दिसतं, खूप सुंदर आहे, कधी गेलात तर नक्की व्हिजिट करा. आणि जे सोलापूरचे असेल त्यांनी कॉन्वे सांगा येस सर मी सोलापूरचा आहे ओके. नेक्स्ट नाव शेतीतील बदल नळदुर्ग ते पुणे. तर नळदुर्ग पुण्याजवळ, नळदुर्ग कुठे बाबा कमी पावसामुळे काय मूग उडीद यासारखी कडधान्य आहेत, झुडपी पिके आहेत. पुण्याजवळ आपण जर तुम्हाला कालवे बघायला भेटतील, जळशामुळे तुम्हाला ऊसाची शेती बघायला भेटेल. आज जर आपण निरीक्षण बघितलं तर भीमा नदीजवळ उजनी धरणाचा जलाशय, सिंचन, पिण्याचे पाणी, वीज निर्मिती आणि मासेमारीसाठी उपयुक्त अशा गोष्टी आहेत. शिकण्याचा मुद्दा काय तर पाण्याची उपलब्धता पिकांच्या निवडीवरती काय करते परिणाम करते, जे की अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कळतंय? साधं सरळ सोपं गणित आहे या ठिकाणी. नाव आपण जर बघितलं इथे लक्ष नळदुर्गमध्ये काय पाणी कमी आहे, पाण्याची टंचाई खूप आहे, झुडपी आहेत, या ठिकाणी तुम्हाला मूग आणि उडीद वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतं. त्यामुळे पाणी कमी म्हणून इकडे कडधान्य येतात ओके. इथं पाणी जास्त आहे त्यामुळे इथं काय होतं पिण्याचं पाणी अवेलेबल आहे, शेतीसाठी तुम्हाला पाणी भेटतं या ठिकाणी, कालवे तयार केलेले आहेत, वीज निर्मिती या ठिकाणी होते. आणि पुण्याजवळ काय हवा इकडे ऊसच ऊस, कारण भरपूर पाणी आहे त्यामुळे इथं ऊस लावला जातो आणि भरपूर पाण्याचे पीक कोणते ऊस आहे. तर पाण्याची उपलब्धता ही डिसाइड करते, हे ठरवते की बघ कोणतं पीक असणार आहे, कळते कोणतं पीक असणार आहे. कमी पाणी कडधान्य, जास्त पाणी ऊस, अशा साध्या गोष्टी म्हणजे ज्या प्रकारे वातावरण ज्या प्रकारे गोष्टी यावरून तुम्ही ठरवता आणि त्याद्वारे काय होतं पिकाची निवड आपण करतो. खूप साधी सोपी गोष्ट आहे. आता इंदापूर जवळ आपण उजनी धरणाच्या जलाशयाचे निरीक्षण आपण करायला चाललो ओके. आपण सोलापूर सोडला तर इंदापूरकडे चाललो. दख्खन पठाराचा सपाट भाग आहे, बहुउद्देशीय प्रकल्प, तुम्हाला सिंचन वीज आणि मासेमारी तुम्हाला उजनीमध्ये बघायला भेटते. वनस्पतीमध्ये बदल होतो कसा, नळदुर्ग येथील निम्म ओसाड काटेरी वनस्पती, बोर बाभूळ येथे अंजन वड आणि पिंपळ झाडामध्ये तुम्हाला बदल बघायला भेटतो, जो की अत्यंत महत्वाचा आहे. तर उजनी धरण आणि दख्खन पठार चला बघूया कसं आहे. हे उजनी धरण आहे, सपाट भूभाग आहे. उजनी धरणाचं निरीक्षण जर आपण इथे केलं तर हा दख्खन पठाराचा एक सपाट भाग तुम्हाला बघायला भेटतो. इथे सिंचन पण होतं पाण्याचं, त्यानंतर इथं वीज निर्मिती होते, इथं मासेमारी पण केली जाते. अशा प्रकारच्या तीन तीन गोष्टी एकाच प्रकल्पावरती होतात. आणि हा जो गोष्ट आहे नळदुर्गमध्ये बोर आहे बाभूळ आहे ओके. पण इकडे जर आपण उजनीजवळ बघितलं तर तुम्हाला अंजन वड आणि पिंपळ थोडी हरित प्रकारची झाडे तुम्हाला बघायला भेटतात. जो तुम्ही कॅमेरा आणला कॅमेऱ्याने फोटो काढायचे ओके. आणि तुम्हाला नळदुर्गचे फोटो काढलेले आणि आताही फोटो काढलेले थोडं तुम्हाला कम्पेअर आणि तुलना करायचे, तेव्हा तुम्हाला गोष्ट कळेल. वनस्पती पर्जन्य संबंध जोडणं, पर्जन्य जर जास्त असेल तर वनस्पती वेगळ्या असतात, पर्जन्य कमी असेल तर वनस्पती सुद्धा इथं फरक पडतो त्यांच्यामध्ये.
आता आपण जर बघितलं सिंहगड किल्ला, डोंगरी किल्ल्याचा अभ्यास. नळदुर्ग हा एक किल्लाच आहे. नळदुर्ग हा किल्ला जमिनीवरती किल्ला आहे. ओके, तो किल्ला काय असा डोंगरावरती नाही. तर तुम्ही पहिला किल्ला बघितला नळदुर्ग, तो जमिनीवरती, सपाट जमिनीवरती. आता सिंहगड किल्ला दुसरा आहे जो ना डोंगरावरती आहे. तर सिंहगड, सह्याद्रीतील सिंहगड किल्ल्यावरती आगमन तुम्ही करताय. डोंगराळ भूरचना, इकडे तिकडे डोंगर आहेत, खड्डे आहेत, टेकड्या आहेत, बेसॉल्ट खडकानं बनलेला हा सह्याद्रीचा सगळ्या पर्वतरांगा आहेत. आणि जास्त पावसामुळे काय आलं, या ठिकाणी पाणी जास्त अवेलेबल, त्यामुळे जास्त पाण्यावर चालणारी भात ही तुम्हाला बघायला भेटते. नळदुर्गाच्या कडधान्यापेक्षा प्रचंड वेगळे, कारण तिकडे पाणीच नाहीये, त्यामुळे कडधान्य कमी पिकावर, कमी पावसावर, कमी पाण्यावर चालणारी पिकं तिकडे होतात. खडकवासला धरणाचा जलाशय तुम्हाला इथे बघायला भेटतो. आणि यातूनच काय होतं, पुण्याला पाणी पुरवठा होतं. तर किल्ल्यावर चढाई होते, तुम्ही नोंदी करता आणि पिठलं भाकरी तुम्ही आस्वाद त्या ठिकाणी घेता. कारण तिथे जाणं, सिंहगडावरती जाणं आणि पिठलं भाकरी न खाणं, बाप रे बाप खाल्लं पाहिजे. तर क्षेत्र भेट, लक्षात घ्या, सिंहगड किल्ला, डोंगरी किल्ल्याचा अभ्यास करायचा आहे. तर हा एक डोंगरी किल्ला आहे, डोंगरावरती किल्ला आहे. ओके, या ठिकाणी काय निरीक्षण करायचे, खड्डे कसे आहेत, टेकड्या कशा आहेत, हवामान वेगळ्या प्रकारे असल्यामुळे तर तुम्ही भात शेती होते. हा खडकवासला धरण तुम्हाला सह्याद्रीवरून दिसतो, किंवा तुम्ही सिंहगडवरून तुम्हाला दिसतो. सिंहगडला जाताना सुद्धा तुम्हाला खडकवासला बघायला भेटतं, कळतं. आणि खडकवासला धरण पुण्याला काय करतं, पाणी पुरवतं. या किल्ल्याच्या सगळ्या वैशिष्ट्यांची तुम्ही नोंद करायची आहे. आणि सगळं नोंदी केल्यावरती, अभ्यास केल्यावरती थोडस गरम गरम पिठलं भाकरी खायचं. ओके, कधी जा, तुमच्यापैकी कोण कोण सिंहगडावरती गेलेलं आहे आणि पिठलं भाकरी खाल्लंय गरमागरम थंडीमध्ये, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या दरम्यान, तर नक्की सांगा. ओके, आपण त्याबद्दल नक्की बोलूया. नेक्स्ट, सिंहगड असा दिसतो. अशा प्रकारे सिंहगड आहे. त्या ठिकाणी जाण्याचा असा मार्ग, तटबंदी आहे. इथं खाली शेती अशा प्रकारे होते. तर अत्यंत महत्वाचा किल्ला. ओके, गड आला पण सिंह गेला, याच्यावरती आधारित तुम्हाला गोष्ट माहिती असेल. तानाजी नावाचा मूवी तुम्ही बघितला असेल. सरदार तानाजींनी किती मोठं शौर्य दाखवलं होतं. पुढची गोष्ट, सिंहगड किल्ला, सांस्कृतिक आणि भूवैज्ञानिक माहिती. सिंहगडची वैशिष्ट्य काय, सुरक्षेसाठी डोंगर माथ्यावर बांधलेला सामरिक दृष्ट्या महत्वाचा हा सिंहगड किल्ला आहे. देवटाके, देवटाके म्हणजे काय, त्या ठिकाणी नाही अशा प्रकारचं थोडं कृत्रिम नाही, आपण पवित्र तलाव म्हणून, त्या तलावामध्ये पाणी अवेलेबल आहे. ते नैसर्गिक झऱ्याचं पाणी वर्षभर तो पुरवतो आपल्याला. आणि नळदुर्ग किल्ल्याची जर आपण तुलना केली तर नळदुर्ग किल्ला भूकोट आहे, चढायची गरज नाही, आरामशीर तुम्ही जाऊ शकता. पण सिंहगड किल्ल्यामध्ये तुम्हाला ट्रेकिंग करावं लागतं. ओके, ट्रेकिंग करत तुम्ही जाता. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की हे जे महाराष्ट्राचं पठार जे आहे, दख्खनचं पठार, ते बनले ज्वालामुखीच्या उद्रेकानं. कारण हे खूप जुनं पठार आहे. अगोदर आपला जो भारत आहे तो आशिया खंडासोबत जोडलेला नव्हता, तो जोडलेला होता. लास्ट इयर आपण बघितलेलं आहे. मागच्या वर्षी आपण भूपट्ट रचना वगैरे या गोष्टी बघितल्या, आठवत तुम्हाला, धडा क्रमांक 2 मध्ये, हा धडा क्रमांक 3, आठवत आहे का? हा, तर अंतर्गत भूरचना, अंतर्गत हालचाली. हा, चला, तर हे पठार ज्वालामुखीने बनले, कारण आपण आफ्रिकेसोबत जोडले होतो आणि आफ्रिकेमध्ये ज्वालामुखीमुळे सगळ्या ज्वालामुखी भारतावरती आला होता, म्हणजे त्या काळचा भारत. ओके, आणि त्यांनाही पठार बनलेला. ओके, तर महाराष्ट्राचं पठार ज्वालामुखी प्रक्रियेमुळे तयार झालंय. बेसॉल्ट हा जो काळ्या रंगाचा खडक आहे, तो खडकापासून सगळं बनलेलं आहे. आणि हे खूप महत्वाचे, त्यामुळे किल्ले ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला सांगतात आणि भौगोलिक महत्वही ते तुम्हाला दर्शवतात. या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. तर किल्ला आपण बघितला, सुरक्षेसाठी एकदम भारी किल्ला आहे, कोणालाही सहजवरती जाता येत नाही, अवघड गोष्ट आहे. देवटाके म्हणजे काय, तर पवित्र तलाव. या ठिकाणी तुम्हाला वर्षभर पुरेसं पाणी, नैसर्गिक झरी या ठिकाणी आहेत, तुम्ही पाणी घेऊ शकता. आणि इथं बघा की हे जे महाराष्ट्र पठार जे आहे, हे पठार ज्वालामुखीमुळे तयार झालंय. ज्वालामुखी प्रक्रिया आणि बेसाल्ट खडक हा इथला मुख्य खडक आहे, लक्षात घ्या. तर आपण काय शिकलो की क्षेत्रभेट महत्वाची, पुस्तक जे वाचतो ते प्रत्यक्षात पाहतो हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे तुम्हाला आता कळालं असेल, आहे की नाही. त्यामुळे प्रत्यक्ष व्हिजिट करणं, प्रत्यक्ष ती गोष्ट फील करणं, हे भूगोलाचं एक खूप मस्त गणित आहे या ठिकाणी. आता पुणे शहरामध्ये आपण एंट्री करत आहोत. पुण्यात रात्रीचा मुक्काम आहे, शनिवारवाडा, तुळशीबाग, महात्मा फुले मंडईला भेट. तर घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा, जिथे व्यापार जोमात चालतो. आधुनिक सुविधांनी युक्त शहरी पायाभूत सुविधा, विद्यार्थी बाजारपेठेतील क्रिया आणि शहरी वस्ती आकृतीबंध इथे नोंदवतात, जे की अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती आपल्याला समजली पाहिजे. ओके, थोडं जर आपण पुढे गेलो, तुम्हाला काय गोष्ट समजली या ठिकाणी बघा, की पुण्यामध्ये तुम्ही आलेला आहात, पुण्यामध्ये तुम्ही आता मुक्काम करणार आहात, आणि या ठिकाणी तुम्हाला भेटला आहे शनिवार वाडा. शनिवार वाड्यामध्ये तुम्ही गेलात. त्यानंतर तुळशीबागेत तुम्ही जाणार आहात, महात्मा फुले मंडई, जिथं भाजी वगैरे, फळं वगैरे खूप भेटतात, खूप मोठी मंडई आहे. आणि या ठिकाणी बऱ्याच सुविधा आहेत. हे एक महानगर आहे. या ठिकाणी मेट्रो, मोठमोठ्या बिल्डिंग्स, चकचकीत रस्ते, स्वच्छता आहे थोडीफार. ओके, तुम्हाला बघायला भेटते. आणि
तर हे समजून म्हणजे एक व्यवस्थित रचना करून शहर वसवलेलं आहे, शहर बनलेलं आहे. थोडं अस्ताव्यस्त इकडे तिकडे आहे. मी पुण्याचा आहे, त्यामुळे मला थोड्या गोष्टी माहिती आहेत. तुम्ही पुण्याचे असाल तुमच्यापैकी कोणीतरी आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की आपलं पुणे कसं आहे. चला पुढची गोष्ट काय, हा आहे शनिवारवाडा. ओके, जिथे बाजीराव पेशवे किंवा पेशवे राहायचे, मराठे राहायचे या ठिकाणी. हा, तर आपण जर पुढे गेलो तर तुम्हाला या ठिकाणी हे तुळशीबाग दिसेल, भोरीआळी दिसेल, ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी तुम्ही विकत घ्यायला जाता. ओके, मजेशीर आहेत. सण सणावारच्या वेळेस मध्ये इथे खूप गर्दी असते. ही आहे महात्मा फुले मंडई, जी अत्यंत महत्वाची. या ठिकाणी बऱ्याच म्हणजे पुणे शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातून इथे भाजीपाला येतो. इथे लोक ते विकायला इथे आणतात आणि खूप मोठी मंडई आहे. कधी गेलात तर नक्की याला व्हिजिट करा. ओके, नेक्स्ट पुढची गोष्ट, पुणे हे माझ्या घराजवळ आहे. ओके, हा, तर पुणे हे असं सुंदर आहे, ही मुळामुठा नदी आहे आणि खूप आयटी क्षेत्राने पुणे खूप पुढे चाललेलं आहे. तर अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत, आहे का नाही. चला पुढे जाऊयात. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग ते लोणावळा. तर मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने राजमाची पॉइंट, ओके, लोणावळा इथे आपण आता चाललेलो आहोत. आजूबाजूला तुम्हाला सह्याद्रीचे डोंगर भेटतील, पूर्वेकडील मंद आणि पश्चिमेकडील तीव्र उतार, पूर्वेकडे असा मंद हळू आणि खोपवले जातात, आहे की नाही. घरांची संख्या कमी आहे, वस्ती विरळ आहे, जास्त लोक या ठिकाणी राहत नाहीत. आपण जर उतरायला गेलो तर लोणामध्ये खूप लोक येतात, असं म्हणू नका लोणात खूप लोक येतो, लोणात किती खंडाळ मिंडाळ सगळं भरलेलं आहे, तसं नाही. लोणावळ्यावरून खाली उतरताना तुम्हाला लोक असं बघायला भेटत नाही. ओके, उतरल्यावरती आहेत. उल्हास नदीचे उगमस्थान तुम्हाला या ठिकाणी आहे. इथं कडा किंवा धबधबे तुम्हाला बऱ्याच या ठिकाणी बघायला भेटतात. तर ही जी भूरूपांमधील बदल, लोक राहतात कशी किंवा घरं कशी बांधतात, यातला परिणाम तुम्हाला दिसून येतो. काय आहे तर आपण निघालो हिरवा निसर्ग हा तिने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद वारे. तर ह्या अशा प्रकारे आपण द्रुतगती मार्गाने चाललेलो आहोत लोणाकडे. बघा बघा बघा, सह्याद्री किती मोठा आहे, किती खोल दरी, किती उतार आहे. पूर्वेकडील मंद उतार आणि इकडे पश्चिमेकडील तीव्र उतार, आहे का नाही. हा, उल्हास नदी इथूनच उगम पावते, धबधबे आहेत, कडे आहेत. ओके, आणि घरे खूप कमी आहेत. तर भूरचनेमध्ये ज्या प्रकारचा बदल आहे त्यानुसार वस्ती जास्त आहे का कमी आहे हे याच्यावरती परिणाम करतं. हे अशा प्रकारे समजून घेतलं तर भूगोल मजेशीर आहे, मजा येते आणि खूप शिकायला मिळतं. तर हे आहे तुमचं हा एक्सप्रेसवे, पुणे मुंबईचा द्रुतगती महामार्ग, जो अत्यंत महत्वाचा आहे, खूप मोठा आहे. हे असं तुम्हाला दिसेल, हा इतका असा मोठा कड्याकपारीमध्ये आहे. ओके, खाली खोपोली आहे आणि इथे वरती जे आहे हे लोणावळा खंडाळा आहे. इथून असं टिंग 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 करत असं आपण खाली जातो. ओके, ही गोष्ट समजून घ्या. पुढची गोष्ट, पश्चिम घाटातील बोरघाट आणि खंडाळा. आता हा जो घाट आहे हा बोरघाट आहे. कोणता घाट होता? ओके, हा बोरघाट आहे. कोणता घाट आहे? बोरघाट. चला, आता सागाची झाडे, वनराया, देवराया असलेली दाट पानझडी वने. आता या ठिकाणी काय, इथे पाऊस खूप पडतो, लोणावळा खंडामध्ये प्रचंड पडतो. ओके, त्यामुळे इथे तुम्हाला सागाची वने बघायला भेटतात. कोणती वने? सागाची झाडे, वनराया, देवराया असेल, तुम्हाला दाट पानझडी वने बघायला भेटतात. किनारी मैदानाजवळ पाऊस आणि आर्द्रता वाढते, बरोबर आहे. आणि घाटानंतर भात शेती, औद्योगिक क्षेत्रे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात. तर विद्यार्थी इथे वनस्पती बघतील, मृदा बघतील, निरीक्षण करतील आणि हवामानातील बदल देखील ते नोंदवतील. कारण लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात. त्या नवीन गोष्टी बघत असताना तुमच्या नोंदी ठेवणं खूप महत्वाचं आहे. कळतंय का? नोंदी ठेवणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे, ज्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. कळ सगळ्यांना? हा, अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट. नाव, पश्चिम घाटातून तुम्ही खाली आला, तुम्हाला काय दिसतं येताना? तुम्हाला देवराई दिसते, पवित्र जंगल, सामुदायिक वन आहे, लोकांनी तर झाडं वाढवलेली आहेत. नंतर तुम्ही जर खाली आला, इथे खूप पाऊस पडतो, आर्द्रता पण प्रचंड वाढलेली असते. कारण का? समुद्राचं पाणी गरम होतं, पाणी गरम झाल्यानं आर्द्रता राहते. आर्द्रता म्हणजे काय? हवेमध्ये असणारे पाण्याचे बिंदू. ओके, जे तुम्हाला चिकट 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 वाटतं, है ना. तर विद्यार्थी वनस्पती, मृदा आणि हवामानातील बदल नोंदवतात आणि हे सगळे बदल तुम्ही लिहिले पाहिजेत. आता तुम्ही जर खोपोलीला उतरलात तर तुम्हाला घाटानंतर दिसेल कारखाने दिसतील, सपाट तुम्हाला जमीन दिसेल, भात शेती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. पुढची गोष्ट काय, हे अशा प्रकारे तुम्हाला कोकणामध्ये किंवा कोकण म्हणण्यापेक्षा लोणावळा जाताना तुम्हाला रेल्वे पण अशा प्रकारे तुम्हाला दिसेल, जी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही अलिबागला चालला. कुठे चालला तुम्ही? अलिबागला. तर अलिबाग किनारी मैदान तलाठी कार्यालय. तर लक्षात घ्या, अरबी समुद्राजवळील अलिबाग हे तुमचं आगमन होतं.
तुम्ही तलाठी कार्यालय भेटतात. तलाठी कोण असतो? एक प्रशासकीय अधिकारी, जो गावामध्ये असणारी कोणती पिके असतात, मृदा प्रकार कोणता आहे, फळझाडे कोणती आहेत, महसूल, सिंचन, पाणलोट कार्यक्रमाबाबत माहिती संकलन या ठिकाणी केलं जातं. ओके, तर निरीक्षण काय? तर जास्त पावसामुळे भात शेती होते, आर्द्रता, हवामानातील बदल. शिकण्याचा मुद्दा काय? तर तुम्ही या ठिकाणी जेव्हा समुद्राजवळ तुमचं घर आहे, समुद्राजवळची माती असेल, समुद्राजवळ कोणत्या प्रकारची पिके घेतली जातात, हे खूप अफेक्ट करतं, हे खूप परिणाम करतं तुमच्या जीवनावरती. ते अलिबाग येऊन आपण इथे शिकणार. ओके, बघा इथे काय. तर तुम्ही अलिबागला गेला, तुम्ही व्हिजिट केली, विचारा बाळा तुम्हाला काय माहिती हवे, कोणत्या प्रकारचं पीक आहे, मृदा प्रकार भात होतो, इथे जास्त पाऊस आहे, फळझाडे, महसूल कसं मला मिळतो, सिंचन आणि पाणलोट कार्यक्रम या प्रकारची माहिती तुम्ही तलाठ्याकडून घेऊ शकता. ओके, जास्त पाऊस, भात शेती, आर्द्रता हवामान आणि किती खूप दमट आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी ना तुम्ही तर समजून घेऊ शकता. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही त्या ठिकाणी गेलात तरच तुम्हाला ती गोष्ट समजेल, नाहीतर समजणं अत्यंत अवघड आहे. हा कुलाबा किल्ला आहे. ओके, त्यामुळे याला कुलाबा असं या जिल्ह्याला म्हटलं जातं, पण रायगड असं आता ऑफिशियल नाव आहे. तर अलिबाग, ओके, अलिबाग आणि रायगड असं म्हटलं जातं. आणि कुलाबा किल्ला त्या ठिकाणी आहे. ओके, रायगडच्या इथे जवळच आहे. अलिबाग समुद्रकिनारी कुलाबा किल्ला. ओके, म्हणजे त्याला अलिबाग किल्ला. तर कुलाबा किल्ला तरंगदर्शित मंचावर समुद्राने ओढलेला आणि सिंहगड आणि नळदुर्ग भूकटपेक्षा थोडा वेगळा आहे. आपण पहिला किल्ला बघितला नळदुर्ग कसा आहे, सपाट जमिनीवरती चढणं काही अवघड नाही, एकदम आरामात जाऊ शकतो. दुसरा किल्ला आपण बघितला डोंगरावरती आहे, सिंहगड. तिसरा किल्ला आपण या ठिकाणी बघू, तो आहे तुमचा कोणता? कुलाबा किल्ला, जो समुद्रामध्ये आहे. ओके, तर किनारे तुम्ही बघितले, सागरी गुहा तुम्ही या ठिकाणी बघणार आहात, तरंगदर्शित मंच यावर्षी आपण बघणार आहे. ऍक्च्युली कशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे समुद्रामध्ये समुद्राच्या लाटांनी दगडावरती कार्य करून बनलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, व्यवसाय, मासेमारी, शेती आणि पर्यटन अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी आहेत. तर विद्यार्थी काय करतात इथं, घोडागाडी इथं खूप प्रचंड प्रमाणात आहे. हा वेगळा किल्ला आहे का? हो, वेगळा किल्ला आहे, कारण हा समुद्रानं पूर्णपणे वेढलेला आहे. कळलं का? या ठिकाणी तुम्हाला सागरी गुहा बघायला भेटतात, तरंगदर्शित मंच आहे, वाळूचा दांडा, म्हणजे इथं वाळू तुम्हाला खूप बघायला भेटते, जी समुद्रापासून त्या किल्ल्यापर्यंत गेली आहे. तुम्ही घोडागाडीतून बसता, टिकडिक 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 टिकडिक, आहे का नाही? आणि वैशिष्ट्य नोंदवतात, पर्यटन पण आहे, मासेमारी पण आहे, अशा खूप गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात. तर हे अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. ओके, गेटिंग. तर हा जो धडा आहे, हा धडा अत्यंत इम्पॉर्टंट आहे. या धड्यामध्ये आपण आज जो आहे काय शिकला आपण, तुम्हाला जो काय होमवर्क आहे, तो होमवर्क काय, तुम्ही केलेल्या एखाद्या काल्पनिक शेतपेटीचा अहवाल तुम्हाला इथे लिहायचा आहे. थोडं लिहा, ट्राय करा, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला हे लिहायला लागतं. आपण सुरुवात केली नळदुर्ग पासून. ओके, आपण कुठून सुरुवात केली? आपण सुरुवात केली नळदुर्ग पासून. आपण भूरचना बघितली, नळदुर्गला गेलो, नंतर आपण खाली सपाट जमिनीवरती आलो, दख्खनच्या पठारावरती, नंतर आपण सह्याद्रीमध्ये गेलो, लोणार खंडाळ्याला. मग तिथून आपण बघितलं कोणत्या प्रकारच्या वनस्पती असतात, काटेरी आहेत का, कशा आहेत. आपण नंतर दाट पानझडी वने बघितली, पर्जन्य फरकही बघितला. शेतीमध्ये कसं आहे, कमी पावसामध्ये कडधान्य, सिंचन जास्त मध्ये ऊस आणि भात पिके घेतल्या जातात. ग्रामीण भागामध्ये तुम्हाला रेषाकृती घरं बघायला भेटतात. शहरामध्ये दाट आणि किनारी परिसरामध्ये तुम्हाला विरळ घर आहेत, असे तुटक तुटक घर तुम्हाला बघायला भेटतात. एका ठिकाणी जास्त घर नाहीये. किल्ले तुम्ही सिंहगड, डोंगरी किल्ला बघितला, भूकोट, नळदुर्ग आणि जलदुर्ग तुम्ही कुलाबा बघितला. तर अशा गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत की ज्या प्रकार तुमचा भूगोल आहे, ज्या प्रकार तुमचा परिसर आहे, त्यानुसार तुमचं राहणं बदलतं, तुमचं जगणं बदलतं, तुमची घरं बदलतात, तुमची शेती करण्याच्या, व्यवसाय करण्याच्या पद्धती बदलतात. आणि यातून आपण इतिहासही समजून घेऊ शकतो, यातून आपण जगण्याच्या पद्धती समजून घेऊ शकतो, आणि माणूस जो आहे स्वतःला कसा अडॅप्ट करतोय याही गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. तर हे सगळं आपण या ठिकाणी बघितलं जे की अत्यंत इम्पॉर्टंट होतं. धडा छोटासा आहे, कमी महत्व लोक देतात, पण मला असं वाटतं की हा धडा पाया आहे भूगोलाचा, कारण भूगोल हा निरीक्षणाद्वारे शिकण्याचा हा विषय आहे. आणि हा जर विषय तुम्ही अशा प्रकारे जर अभ्यासला तर आयुष्यभरामध्ये तुम्ही भूगोल कधीही विसरणार नाहीत. कारण आपल्याला नेहमी तुलनात्मक अभ्यास जर आपण करत राहिलो तर आपल्याला गोष्टी चांगल्या समजतात. दुसरी गोष्ट, जर आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन जर अनुभव घेतला तर अनुभव जो आहे तो बऱ्याच वेळा नाहीसा होत नाही, तो मनामध्ये आणि डोक्यामध्ये, मेंदूमध्ये कोरला जातो, आणि त्याशी एक नातं तयार होतं, अनुभवाचं भावनिक नातं, आणि त्यानुसार तो धडा, ती कॉन्सेप्ट, ती संकल्पना आयुष्यभर लक्षात राहते. तर भेटूया अशाच प्रकारच्या धड्यासहित पुढच्या एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सांगा त्यांना ओढून ओढून की वेदांतू महाराष्ट्र 9th and 10th वरती मराठीमध्ये तुम्हाला एसएसटी भेटतंय. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, थँक्यू सो मच, जय महाराष्ट्र, धन्यवाद गाईज, बाय.